अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. शिकविले तुम्ही ते राहे तोवरी, शिकविले तुम्ही ते राहे तोवरी, मज आणि हरी वियोग तो. प्रसंगी या नाही देहाची भावना, प्रसंगी या नाही देहाची भावना, तेथे या वचना कोण मानी. तुका मनी चित्ती वैसला अनंत, तुका मनी चित्ती वैसला अनंत, दिसो निधी नित्य अनित्य ते. प्रसंगी या नाही देहाची भावना, तेथे या वचना कोण मानी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण 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 हनुमंता, तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. शिकविले तुम्ही ते आहे तोवरी, शिकविले तुम्ही ते राहे तोवरी, मज आणि हरी वियोग तो. प्रसंगी या नाही देहाची भावना, तेथे या वचना कोण माने. शिवे करता क्रम प्राप्त असलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांच्या गाथेतील विरहिणी प्रकरणातील 14वा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या विरहिणीला प्राप्त झालेली अवस्था आणि त्या अवस्थेतून ती विरहिणी बोलते. कोणाला बोलते? लोकांच्या समोर बोलते. बरं का, हे लोक हो, आतापर्यंत तुम्ही मला जे शिकवलं ना, मी ते शिकले, मी काही त्याचं जतन केलं, पण कुठंपर्यंत तुम्ही शिकवलेलं मी माझ्या जीवनामध्ये चित्तामध्ये संस्कार रूपाने ते जतन केलं. कुठंपर्यंत? जोपर्यंत मला त्या हरीची भेट झाली नाही तोपर्यंत. शिकविले तुम्ही ते राहे तोवरी, मज आणि हरी वियोग ते. वियोग, आतापर्यंत हरीची मला भेट झालेली नव्हती. तोपर्यंत तुम्ही शिकवलेलं चित्तात होतं. आता हरीची भेट मला झाल्यामुळं आता प्रसंगी या देहाची, माझ्या देहाविषयी शुद्धीच राहिली नाही. मी भानावरती राहिले नाही, देहवान विवर्जित झाले. आता तुम्ही सांगितलेलं जे वचन आहे, आता हे वचन माझ्या पुढे तुमच्या वचनाला काय किंमत? ते या वचना कोण मानी. जोपर्यंत हरी भेटत नव्हता तोपर्यंत तुमच्या वचनाला किंमत.
आता तो हरी भेटला, मी देहावानावरती वृत्तीवरती राहिले नाही. किंवा तुमच्या बोलणं ऐकायला कोण वृत्तीवर आहे? मी वृत्तीवरतीच नाही का? त्या वृत्तीमध्ये तो चित्तामध्ये येऊन बसलेला आहे. तुका म्हणे चित्ती बैसला अनंत. तो चित्तामध्ये अनंत येऊन बसलेला आहे. आणि बसल्यानंतर त्यांनी काय केलं? आता त्यांनी माझी जीवनामध्ये अशी अवस्था निर्माण केली, या जगामध्ये नित्य काय आहे, अनित्य काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हे मला दिसायचंच बंद झालं. दिसो नेदी नित्य अनित्य ते एक मला हरीच दिसायला लागला. का? मी या अवस्थेपर्यंत पोचले. म्हणून तुम्ही जी शिकवलं होतं ते ठीक आहे, पण आता त्याचा माझ्या जीवनामध्ये संबंध राहिला नाही. अशी ती विरहिणी आपला भाव संसारी लोकाच्या पुढं प्रगट करते बरं का. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून बेळगाव परिसराने चंदगड परिसर यांच्या वारकऱ्यांच्या वतीने एक संकल्प केलेला आहे की वर्षभरामध्ये काही तुकोबारायांच्या अभंग संहितेचं चिंतन घडावं. सर्वांच्या सद्भावनेतून झालेला हा संकल्प आहे. आणि त्या संकल्पाचा प्रवास आपण 14व्या अभंगापर्यंत आलेला आहोत. म्हणजे 14 किलोमीटर झाले, आपल्याला 25 किलोमीटर जायचं आहे. आणि त्यातला प्रवास करीत करीत आपण शिनोळी या गावामध्ये आलेलो आहे. आजचा हा सेवेचा योग शिनोळी ग्रामस्थांच्या भाग्यामध्ये आहे. कारण या संकल्पाच्या मागचा हेतू आहे, आपल्याला माणसं गोळा करायची नाहीत. माणसं गोळा करायची नाहीत. आहे त्या उपस्थितीमध्ये हा संकल्प पूर्णत्वाला न्यायचा आहे बरं का. कारण कोणी म्हणेल संकल्प तुम्ही केला, पण उपस्थिती करता नाहीच आहे. आपण केलेला संकल्प आहे. एखादा संकल्प केला की संकल्पाला माणसं आरंभाला एक असतात आणि समारोपाला असतात. मधल्या काळात संकल्प करणाऱ्यांची परीक्षा असते बरं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. जन्माला आल्यानंतर माणसं दाटी करतात आणि मेल्यानंतर मधी तुमचा प्रपंच कसा चालाय कोणी चौकशीला येतच नाही. तसा हा आपला संकल्प आहे, आपण केलेला आहे. आपलं भाग्य आहे या तुकोबारायांच्या विरहिणी प्रकरणावरती चिंतन करण्याची एक आपल्याला सद्बुद्धी निर्माण झालेली आहे. विरहिणी म्हणजे एक स्त्री भगवंताच्या भक्ती सुखामध्ये रत झालेली आहे बरं का. कंसात बुद्धिरूपी स्त्री म्हणजे याचा अर्थ तुकोबारायांना या विरहिणी प्रकरणातून समाजाच्या समोर एक भक्तीचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करायचं आहे. किंबहुना भक्तीचा महिमा काय आहे तो या समाजाच्या समोर प्रकट करायचा आहे बरं का. पण संतांच्या अवतारातले एक प्रयोजन आहे. ज्या अर्थी तुकोबाराय विरहिणी प्रकरणातून भक्तीचं श्रेष्ठत्व, भक्तीचं महात्म्य सांगतात, त्या सांगण्याच्या मागे हेतू एकच की ही समाजामध्ये भक्ती वाढावी. भक्ती वाढावी, भक्तीची वृद्धी झाली पाहिजे. हां, भक्तीची वाढ झाली पाहिजे. लक्षात ठेवा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. हां, ही भक्ती समाजापर्यंत पोचली पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती ही उतरली पाहिजे. आता प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती उतरली पाहिजे, त्याच्याकरता भक्तीचं महात्म्य सांगितलं पाहिजे.
पण ज्या अंतकरणामध्ये ही भक्ती उतरली पाहिजे त्या भक्तीमध्ये अनंत जन्माचे संस्कार आहेत. अनंत जन्माचे संस्कार आहेत. पहिले संस्कार गेल्याशिवाय दुसरे संस्कार प्रस्थापित होत नाहीत. बरं का. आता हे बहुतांश लोक प्रापंचिक आहेत. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये प्रपंचाचे संस्कार आहेत. आता प्रपंचाचे संस्कार आहेत, त्या प्रपंचाचे संस्कार जाऊन त्या अंतकरणामध्ये भक्तीचे संस्कार व्हावे असं जर वाटत असेल तर रोज काय व्यायाम केला पाहिजे का? काय उतारा टाकला पाहिजे का? काय केलं पाहिजे? एकच, प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. आपल्या अंतकरणामध्ये भक्तीचे संस्कार व्हावे असे जर वाटत असतील तर चित्तातले विषयाचे प्रपंचाचे संस्कार गेले पाहिजे. त्याच्याकरता त्या भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे. अमावस्या पौर्णिमेला सतत केली पाहिजे. हा पुन्हा पुन्हा केली पाहिजे. एकदा प्रार्थना करून बघायचं. अनेक कारणं सांगितली. आपल्या चित्तातले विषयाचे संस्कार जाऊन चांगले संस्कार व्हावे असं वाटत असेल तर त्या संबंधाने आपण चांगलं चांगलं श्रवण केलं पाहिजे. एक, प्रपंचाचे संस्कार जाऊन परमार्थाचे संस्कार व्हावे असं वाटत असेल तर चांगल्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. आणि प्रपंचातले संस्कार जाऊन जर परमार्थाचे संस्कार व्हावे असं वाटत असेल तर शेवटी त्या भगवंताला पुन्हा 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 प्रार्थना केली पाहिजे. त्याशिवाय हे चित्तातून जाणार नाही बरं का. कारण तुम्ही ज्याच्या संगतीमध्ये राहाल त्याच्या संगतीत त्याची जी स्वभावाची जडणघडण असेल तीच स्वभावाची जडणघडण आपल्या जीवनामध्ये वाढते. संसारी लोकांच्या संगतीमध्ये राहिला तर आसक्ती वाढीला लागेल. धनवानाच्या संगतीमध्ये राहिला तर लोभ वाढीला लागेल. व्यसनाने संपन्न असणाऱ्याच्या संगतीत राहील तर व्यसन वाढीला लागेल. आणि परमार्थ करणाऱ्याच्या संगतीमध्ये राहिला तर परमार्थ वाढीला लागेल.
संगे वाडे शीन संगे वाडे भजन तुकोबारांनी वर्णन केले. शीन म्हणजे व्यसन. हा, संगतीने व्यसन वाढतं आणि संगतीनेच भजन वाढतं. तुकोबारांनी वर्णन केले. नवे नवे महाराज म्हणतात चोराच्या संगतीत गेला तर कधी तर वाटतंय जुनं ठेवून नवीन न्यावं. महाराजांनी वेगळं वर्णन केले. कमीत कमी कोणाची चिंधी तरी चोरावी. प्रमाण आहे त्याला. मी 4 मुद्दे मारलेत, प्रत्येकाला प्रमाण आहे बरं का. माझी अडचण एवढीच आहे, मला पाठ होत नाही. आम्हाला येत नाही. प्रत्येकाला प्रमाण आहे. हा, व्यसनाच्या संगतीत राहिलो तर व्यसन वाढतं. लोभी माणसाच्या संगतीत राहिली तर सर्व भावे लोभ्या आवडे. लाभाची आसोशे पुढे चाले मना. 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 माझी मद झाली मनावर राजा. माझी मद झाली मनावर राजा. लाभाची आसोशे पुढे चाली मना. धनाचा कृपणा लोभ जैसा. हा, धनवानाच्या संगतीमध्ये गेलो तर लाभ होतो. लाभ झाला की लोभ वाढतो. हा, बरेच लोक आमच्या संगतीत येत नाहीत का. आमची कीर्तन नारळावरची. मी इथलं सांगत नाही, आमच्याकडचं. आमच्याकडं म्हणणारी वाजवणी म्हणजे महाराज तुम्ही घेत नाही आणि आम्हालाही त्या लोकाला सांगत नाही द्या म्हणून, तर तुमच्यावर यायला परवडत नाही म्हणतात. धनाचा कृपणा लोभ जैसा. जशी संगत हा तशी संस्काराची वाढ होते बरं का. संस्काराची वाढ होते. मग समाजामध्ये भक्ती करणारे लोक नाहीत का. आहेत. पण भक्ती करणारे जरी असले तरी बोटावर मोजण्यासारखे आहेत. आणि बहुतांश भक्ती करणारे दिसत असले तरी वर भक्ती आहे, आत मात्र विषय आहेत. आत मात्र विषय. तुकोबारांनी त्याला प्रमाण दिले. टोपी टिळा लावी ती
असं आहे. हा, वाघावी गबाळ गबाळ नाही, शब्दच दुसरा आहे. टिळा टोपी माळा. हा नाही, दुसरं आहे प्रमाण. हा, अशी वरपंग भक्ती दाखवणारे जगामध्ये पुष्कळ लोक आहेत. आत मात्र विषय आहेत असं ते वर्णन आहे बरं का. आत मात्र विषय आहेत. म्हणजे आज भक्ती करणारे लोक जरी समाजामध्ये असले तरी चित्तामध्ये तशी भक्ती परिपक्व नाहीये, परिपक्व नाहीये. फक्त वरपंगाने भक्ती आहे, अंतरंगाने विषयच आहे. म्हणून अशी भक्ती ही उपयोगाची नाही. म्हणून तर याची जाणीव करून देण्याकरता तुकोबराय बोलले, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. एक कारण. बरं, तुकोबारांनी चिंतन केलं समाजाचं. खरंच वरवर भक्ती आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती नाही आहे. आज चित्तामध्ये आसक्तीच आहे. म्हणून तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला, लक्षात ठेवा. तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केलाय आणि हे समाजाला पटवून दिले. ज्या अर्थी आम्ही लोकाला भक्तीमध्ये प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करून सुद्धा लोकांची प्रवृत्ती झाली नाही. लोकांनी सरळ सांगितलं, महाराज आम्हाला देव नको, देव न लगे, 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 रुंदले जागे साठवणी, रुंदले जागे, देव न लगे, देव न देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. कोणाची उद्गार आहे ते? ज्यांच्या चित्तामध्ये विषय भरलेले आहेत त्यांच्या मुखातले उद्गार आहेत बरं का. म्हणजे आज जर भक्ती करायची असेल तर चित्तातले विषयाचे संस्कार गेले पाहिजेत. आणि विषयाचे संस्कार गेल्याशिवाय तिथं भक्ती दृढ होऊ शकत नाही.
भक्तीचे संस्कार होऊ शकत नाहीत. मग आज अशी परिस्थिती आहे, संतांना वाटतं भक्तीची वाढ झाली पाहिजे, भक्तीची वृद्धी झाली पाहिजे. याच्यातून काय संतांना काय फायदा आहे का समाजाचा फायदा आहे? हो, समाजाचा फायदा आहे, पण अजून समाजाला कळालेलं नाही. हा, संतांनी जे आपल्या जीवनामध्ये केलं ते आपल्या फायद्याचं केलं नाही, समाजाच्याच फायद्याचं केलं बरं का. समाजाच्याच फायद्याचं केलं, पण समाजाला माहितीच नाही फायदा प्रपंचात आहे का परमार्थात आहे. फायदा प्रपंचात आहे का परमार्थ आहे हे आपल्याला माहिती नाही. लक्षात ठेवा, काय आहे हित कशात आहे माहिती आहे आपल्याला, हित कशात आहे आपल्याला माहिती नाही. पण संतांनी मात्र हा प्रयत्न केलेला आहे, फार प्रयत्न केलेला आहे, तळमळीनं केलेला आहे, कष्टाने केलेला प्रयत्न आहे की येन केन प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हा भगवंताविषयी भक्ती, भाव, श्रद्धा, प्रेम वाढलं पाहिजे, वाढीला लागली पाहिजे बरं का. दुसरं याच्या मागे हेतू काहीही नाही संतांचं. लक्षात ठेवा की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्तीची वृद्धी व्हावी, त्या भक्तीचे संस्कार व्हावेत. मग ते कधी होतील? पुन्हा पुन्हा जर भक्तीचं महात्म्य ऐकलं तर. आमच्या तुमच्या जीवनामध्ये संसाराचे संस्कार का दृढ होत चालेत? जिथं जावं तिथं संसाराचंच वर्णन चाललेलं आहे. घरात गेला तरी संसाराचंच वर्णन, पाहुण्यांच्याकडे गेला तरी संसाराचंच वर्णन, चार चौघात जरी गावात जाऊन बसला तरी संसाराचंच वर्णन, नाही का? पंढरपूरला गेला तरी संसाराचंच वर्णन. हा, परमार्थाविषयी कोण बोलतंय? हो, कुणी बोलतच नाही. हा, संसाराचे संस्कार एवढे झाले का हा पुन्हा पुन्हा ते आपल्याला ऐकायला मिळाले. लक्षात ठेवा. तसं भक्तीचे संस्कार का होत नाहीत? कधीतरी ऐकायला मिळतात. हो, म्हणून संतांना समाजाविषयी ही इच्छा निर्माण झाली. हा, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे संस्कार वाढले पाहिजेत, भक्तीचे संस्कार वाढले पाहिजेत. आणि भक्तीचे संस्कार वाढण्याकरता ज्याने भक्ती केली त्या संबंधाने काहीतरी वर्णन केलं पाहिजे, त्याशिवाय हे वाढणार नाही. बैसता संतांचे संगती कळवाले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. हा, भक्ती करणाऱ्यांच्या संगतीत गेल्याशिवाय भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये उतरणं शक्य नाहीये. मग अशी भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. आणि समाजाची परिस्थिती आहे, समाजाच्या चित्तामध्ये या विषयाचे संस्कार आहेत, संसाराचे संस्कार आहेत. मग आता ह्यांना जर काय सांगायचं असेल तर त्या वीरेने विचार केला, आता ह्यांना आपण काहीतरी समज दिली पाहिजे, समज दिली पाहिजे. पण ती समज देण्याकरता, भक्ती करण्याकरता एक काही भाव प्रगट केलेत विरहिणीने बरं का. आपल्या अंतःकरणातला परमार्थाविषयी असलेला भाव संसारी लोकाला सांगण्याकरता सांगणाऱ्यांचं पहिल्यांदा बुद्धी स्थिर पाहिजे. सांगणाऱ्याची बुद्धी पहिल्यांदा स्थिर पाहिजे. सांगणाऱ्याचं धर सोड असेल तर ऐकणाऱ्याचं काय होईल? सोड, डबल होणार. म्हणजे सांगणारा पहिल्यांदा त्या बुद्धीच्या निश्चयावरती पाहिजे. लक्षात ठेवा, 2-3 मुद्दे त्याच्यामध्ये. एक, बुद्धी स्थिर पाहिजे, बुद्धीचा निश्चय पाहिजे, आणि बुद्धी शुद्ध पाहिजे. 2 मुद्दे बाजूला ठेवा. निश्चयात्मक बुद्धी पाहिजे, आता विचार करायचा नाही आपल्याला. शुद्ध बुद्धी पाहिजे, तोही विचार करायचा नाही, फक्त बुद्धी स्थिर पाहिजे. बुद्धी
स्थिर पाहिजे. बुद्धी स्थिर असेल तर काही परमार्थाविषयी बोलता येतं, काही ग्रहण होतं. म्हणून ज्ञानोबांनी आवाहन केलं समाजाला. ज्ञानोबांनी आवाहन केलं, तरी अवदान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. माझं बोलणं तुम्हाला जर ऐकायचं असेल तर पहिल्यांदा बुद्धी स्थिर करा. जे ज्ञानोबराय बोलले तीच इथे विरहिणी बोलते. विरहिणी बोलते. ज्ञानोबराय समाजाला सांगतात, तशी विरहिणी सुद्धा समाजाला सांगते. बघा, हा तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या. माझं म्हणणं ऐकून घ्या. मला काय सांगायचं आहे तुम्ही लक्षात घ्या. हां, तुम्ही मला काही शिकवलं असेल हे मान्य आहे, त्याच्याबद्दल काही माझ्या मनामध्ये तिरस्कार नाही आहे. पण जे तुम्ही शिकवलं ते कुठंपर्यंत शिकवलं? हां, जे आपण जीवनामध्ये शिकतो ती कुठंपर्यंत येतं उपयोगाला? अभ्यासावरती दृढ होण्याकरता. अभ्यासामध्ये दृढ होण्याकरता बरं का. पण एकदा दृढतेतून तुम्ही अवस्थेमध्ये गेला, अवस्थेमध्ये गेल्यानंतर झालेला अभ्यासाचा काही आता संबंध ठेवून चालत नाही. तेव्हा ती विरहिणी सांगते, सांगत असताना तिच्या बुद्धीची स्थिरता आहे. हां, कोणाला सांगते? ज्यांची बुद्धी अस्थिर आहे त्यांनाही सांगते बरं का. लोक हो ऐका. काय ऐका? हा, तेच आपला भाव ती लोकाच्या समोर प्रकट करते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. शिकविले तुम्ही तेरा शिकवले ते राहे तुम्ही, शिकवले तुम्ही ते राहे तोवरी. कुठपर्यंत? मज आणि हरी वियोग तो. हा, जोपर्यंत मला हरीची भेट झाली नाही तोपर्यंत. याचा अर्थ जोपर्यंत त्या हरीचा संबंध आला नाही तोपर्यंत. याचा अर्थ जोपर्यंत हरीचा साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत. हे तोवरी तुम्ही बोललेलं तोपर्यंत. आता ते पुढं उपयोगाचं नाही आहे. हा, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही विचार घ्या.
पहिल्यांदा स्वयंपाक करण्याकरता शिकवलं जातं. आई सांगते मुलीला, बघ भाजी करायची ना, मीठ किती टाकायचं, चटणी किती टाकायची, मसाला किती टाकायचा, हे शिकवलं जातं. ती स्वयंपाक करता करता स्वयंपाक करते. स्वयंपाक केल्यानंतर आता ती उगवळ होते. लग्न होतं. लग्न झाल्यानंतर नांदायला जाते. नांदता 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 मुलं होतात. मुलं झाल्यानंतर ती लहानाची मोठं होतात. लहानाची मोठं झाल्यानंतर आता ती सासू होते. आता शिकवलेलं काय, ती मीठ मोजून टाकते. जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत शिकवलेलं ठीक आहे. एकदा परिपक्व झाल्यानंतर शिकवल्याचा संबंध आता राहत. प्रत्येक क्षेत्रामध्ये सांगितलं बरं का, प्रत्येक क्षेत्रामध्ये विचार मांडलेला आहे हा. पण पहिल्यांदा शिकावं लागतं हे मात्र विसरू नका बरं का. पहिल्यांदा शिकावं लागतं, मग कीर्तन करावं लागतं. नाही, कुठल्या क्षेत्रातला मी विचार मांडलेला आहे. अमुकच असं नाही, अमुकच असं नाही आहे. गाडी जर शिकायची असेल तर त्याला पहिल्यांदा त्या खाली ते घेर, पुढं गेअर आणि खाली मारावं लागतं. त्याला काय म्हणतात, एक किक आहे मारावी लागते. आणि एक तिथं ते दाबण्याकरता ब्रेक ना हो. मग ते पहिल्यांदा जबलिंग होतंय. ते हातात धरताना एकदा तिकडे बघावं लागतं, इकडे बघावं लागतं. पण एकदा परिपक्व झाल्यानंतर तो डोळं झाकून पाय कधी हल्ला हे त्याचं त्यालाही कळत नाही बरं का. कळतं का नाही. पण पहिल्यांदा ते लक्ष ठेवावं लागतं. एकदा त्या पायाकडे, एकदा त्या हाताकडे, एकदा पायाकडे त्या हाताकडे. कधी कधी चुकीचं दाबलं जात आहे. ते क्लच दाबायची ब्रेकच दाबला जातं. हे शिकावं लागतं. पण एकदा शिकून त्यामध्ये परिपक्व झाला की ना, मग त्याला बघावं लागत नाही, तो डोळं झाकून. तसं ती विरयिनी संसारी लोकाला बोलते. तुम्ही बऱ्याच गोष्टी माझ्या जीवनामध्ये शिकवलेल्या आहेत, मी शिकलेले आहे. त्याच्याबद्दल काय मला तुमच्याविषयी एका परीनं ऋणच व्यक्त करायचे आहेत बरं का. पण तुम्ही जे जे शिकवलं ते शिकवलं मला जीवनामध्ये उपयोगाला आलं. संसाराचा संबंध कुठपर्यंत, जोपर्यंत भक्ती अंतकरणामध्ये प्रगट होत नाही तोपर्यंत. केवळ संसार करण्याकरता आम्ही तुम्ही जन्माला आलेलो नाहीये. काही उदरनिर्वाह करता काही गोष्टी जीवनामध्ये कराव्या लागतात. म्हणून तर रचना केलेली आहे आपल्या या सृष्टीची ईश्वराने, की हळूहळू प्रपंच करणाऱ्या लोकांची प्रपंचातून आसक्ती कमी व्हावी. आसक्ती, मुलगा कर्तृत्ववान झाला की बापाने किल्ल्या मुलाने मागायच्या आधी मुलाच्या ताब्यात द्याव्या. का तुम्ही संसार चांगला केला, आता तो मुलगा तयार झाला, आता सगळं त्याच्या ताब्यामध्ये द्या आणि हळूहळू चित्तातली आसक्ती कमी करा आणि हळूहळू देवळाकडे येत जा बरं का. कीर्तन ऐकायला येत जा, आता सगळं त्याच्या ताब्यात द्या. हळूहळू आपण त्याच्यातून ती चित्त काढलं पाहिजे. म्हणजे हळूहळू चित्त काढता 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 त्या चित्तामध्ये एक दिवशी भक्तीचा संबंध आला पाहिजे, भक्तीचे संस्कार आले पाहिजेत. पण आतापर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही संसार जीवनामध्ये केला, संसार जीवनामध्ये केला. तुम्ही ज्या काही नीतीच्या गोष्टी सांगितल्या, काही वेदाला धरून गोष्टी सांगितल्या, त्याप्रमाणे आजपर्यंत आम्ही जीवनामध्ये ते केलं, स्वीकारलं. पण आम्ही या संसारातून राहता 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 आमच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं, श्रद्धा निर्माण झाली. ती सामान्याने अत्युच्च कोटीची बरं का. इतकं प्रेम निर्माण झालं, इतकी भक्ती निर्माण झाली, इतकी भक्ती निर्माण झाली की त्या भक्तीचा परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या देवाचा संबंध आला.
हरीचा संबंध आला आणि हरीचा संबंध आल्यामुळे आतापर्यंत आपण जे शिकलो होतो ते ठीक होतं, पण ज्या दिवशी हरीचा संबंध आला त्या दिवशी आता शिकलेल्या संसाराच्या संबंधाने जे संस्कार होते त्या संस्काराचा आता आमच्या जीवनामध्ये काहीही संबंध शिकविले तुम्ही ते राहे तोवरी, मज आणि हरी वियोग तो. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये हरीची भेट झाली नव्हती, वियोग म्हणजे तुट देवापासून दूर राहणं, वियोग. आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये संसाराचा संयोग होता आणि हरीचा वियोग होता. आता आमच्या जीवनामध्ये हरीचा संयोग आला आणि संसाराचा वियोग झाला. आमच्या जीवनामध्ये संसाराचाच संयोग आहे, अजून वियोग झालेला नाही बरं का. आमच्या जीवनामध्ये संसारच आहे म्हणजे संसाराचा संयोग आहे, लक्षात ठेवा. संसाराचा संबंध आहे, अजून देवाचा संबंध आमच्या जीवनामध्ये आलेला नाही. आलेला असला तरी वरवर आहे, आलेला असला तरी वरवर आहे. ज्या दिवशी जीवनामध्ये संसाराचा वियोग होईल त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये हरीचा संयोग होईल. मी काय म्हणतो लक्षात ठेवा बरं का. जोपर्यंत संसाराचा संयोग आहे तोपर्यंत हरीचा वियोगच आहे आमच्या तुमच्या जीवनामध्ये. पण विरहिणीच्या जीवनामध्ये मात्र आता संसाराचा वियोग झाला आणि हरीचा संयोग आला. पण शब्द मात्र तिने संसार शब्द वापरलेला नाही. ती लोकाला सांगते तुम्ही जे मला शिकवलेले संस्कार संसार संबंधाने काय असतील आतापर्यंत ठीक होते, कुठपर्यंत जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये हरीचा संबंध आला नाही तोपर्यंत. का हरीपासून मी दूर होते, हरीचा माझ्या जीवनामध्ये वियोग होता. आता माझ्या जीवनामध्ये हरीचा संयोग झाला आणि हरीचा संयोग झाल्यामुळं आता तुम्ही शिकवलेल्या गोष्टीचा माझ्या जीवनामध्ये आता काही संबंध राहिला नाही. का राहिला? जसं तुकोबारांनी वर्णन केले. काय वर्णन केले? नाही, देवाचं दर्शन होण्याच्या पूर्वीची अवस्था आणि देवाचं दर्शन झाल्यानंतरची अवस्था वर्णन केले तुकोबारांनी. देवाचा संयोग होण्याच्या आधीची अवस्था आणि देवाचा संयोग झाल्यानंतरची अवस्था. इथं देवाचा संयोग नाम देवाचा संबंध आलेला आहे. देवाचा संबंध आल्यामुळं संसारी लोकाविषयी संसाराच्या संबंधाने आता काही ऐकण्याची इच्छा राहिलेली नाही बरं का. ऐकायची इच्छा राहिली नाही. आमचे आजोबा होते म्हणजे वडिलांचे चुलते निष्ठावंत वारकरी होते. त्यांनी संसाराचा संबंध ठेवला नाही. काय तारुण्यामध्ये लग्न झालं, जी बायको पुन्हा माहेरी गेली त्यांनी आणलीच नाही बरं का. पाणी सोडलं ते आणि पूर्ण आयुष्य परमार्थामध्ये घालवलं. एवढं परमार्थामध्ये घालवलं ते संसारी लोकांकडे फार जात नव्हते. संसारी लोकांकडे फार जात नव्हते. ते संसारी लोकांकडे गेले तर सांगायचे हरिपाठ म्हणत जा, पंढरपूरला येत जा बरं का. त्यांचं काय सांगायला लागले ते ऐकूनच घेत नव्हते. तुला मुलं किती आहेत, तुझा संसार कसा चाललाय, पैसे किती मिळतं, त्यांनी कधीही कुणाला विचारलं नाही बरं का. त्यांचा दौरा असायचा. महिन्याची वारी झाली की बाहेर पडायचं. ठराविक गावं होती त्यांची. विना बरोबर, चिपळ्या बरोबर, टाळ बरोबर, देव बरोबर, सगळे ग्रंथ बरोबर, हे सगळं त्यांच्या बरोबर असायचं बरं. कुठेही गेलं तरी 12 महिने फिरता प्रपंच त्यांचा होता. आणि ज्या घरामध्ये जायचं तिथं सगळं हे मांडायचं बरं का. तुमच्या घरात जर 2-3 दिवस मुक्कामाला असेल ना,
हां ते देव मांडायची, पितळेचे देव होते, देव ठेवण्याकरता पितळेचे डबे होते, सुंदर मांडायचे बरं का. त्याच्यासमोर संध्याकाळी हरिपाठ करायचा आणि हरिपाठ करण्याकरता गल्लीतली सगळी पोरं गोळा करायची. गल्लीतली पोरं सगळी गोळा करायची आणि त्यांना फिरवायचं, मन ज्ञानोबा तुकाराम, मन ज्ञानोबा तुकाराम. हां ते ज्या गावात जितकी दिवस आहे तितकी दिवस ती मुलं ती शाळेला जायची नाहीत बरं का. एवढं विस्तारानं सांगण्याचं कारण काय, हां ते प्रापंचिक लोकांचं काय ऐकून घेत नव्हते, प्रापंचिक लोकाला परमार्थाचं सांगत होते बरं का. हरिपाठ म्हणत जा, रामकृष्ण हरी म्हणत जा, ज्ञानोबा तुकाराम म्हणत जा. का हो? त्यांच्या चित्तामध्ये आता प्रपंचाचा संबंध राहिला नाही, प्रपंचाचा संबंध राहिला नाही. तीच अवस्था ह्या विरहिणीची आहे बरं का. तिच्या चित्तामध्ये आता प्रपंच राहिलेला नाही आणि राहिलेला नाही, तिच्या आता चित्तामध्ये आता हरीचा संबंध आलेला आहे. म्हणून ती म्हणते, आतापर्यंत तुम्ही शिकवलेलं मी ऐकलं, पण आता ते तुम्ही शिकवलेलं आहे त्याचा संबंध माझ्या जीवनामध्ये आता राहिला नाही का. माझ्या जीवनामध्ये आता मला हरीची भेट झालेली आहे, हरीचा संबंध झालेला आहे. हे तुकोबांनी दर्शनाच्या बाबतीतून वर्णन केले. झाली या दर्शन एक वेळा, झाली या दर्शन परिहार पुढे देवाचं एकदा दर्शन झाल्यानंतर मागचा काही संबंध राहत नाही. हा दृष्टांत म्हणून प्रमाण दिले बरं का. ते सिद्धांत वाचक आहे. पण कधी कधी सिद्धांताला दृष्टांत केला जातो आणि दृष्टांताला सिद्धांत केला जातो परिस्थिती बघून बरं का. एखादा विषय जर पटवून द्यायचा असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये बरेच ज्ञानोबांनी सिद्धांतालाच दृष्टांत केले. हां तसं हरीचा संबंध जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत प्रपंच बरं का. हरी राहतो कुठे, चित्तात. प्रपंच राहतो कुठं, चित्तातच. बाहेर काय राहत नाही बरं का. बाहेर सगळा पसार आहे, बाहेर सगळा पसार आहे. घराला कुलूप जरी लावलं तरी घर मात्र चित्तात असते बरं का. घरात तुम्ही राहिला, घराच्या बाहेर राहिला, आत राहिला, बाहेर राहिला तरी चित्तात मात्र घरच असते. का ते चित्त घर करून बसलेलं असते बरं का. चित्त घर करून बसलेलं असते. मग चित्तातलं घर जाण्याकरता त्या चित्तामध्ये एक परमार्थाचे संस्कार व्हावे लागतात. म्हणून तर मी संस्कारावरती बोलत आलो इथंपर्यंत बरं का. संसाराचे संस्कार तुम्ही शिकवलेले मी जीवनामध्ये त्याचा स्वीकार केला, पण कुठंपर्यंत, जोपर्यंत परमार्थाचा या परमार्थ साधनेचा संबंध नाही तोपर्यंत बरं का. आम्ही आळंदीला शिकायला होतो. ज्यावेळी आळंदीला शिकायला होतो त्यावेळी चित्तामध्ये प्रपंचाचा संबंध काहीही नव्हता बरं.
उद्या दुपारी काय खायचं, संध्याकाळी काय खायचं याचं सुद्धा स्मरण नव्हतं. याचं सुद्धा स्मरण नव्हतं बरं का. कारण मधुकरी आणायची, जी मिळेल ती आणायची आणि मिळालेली शिल्लक राहिलेली संध्याकाळी खायची. मिळालेली शिल्लक राहिलेली संध्याकाळी खायची. कशा संग खायची? कधी भाजी मिळायची तर कधी चटणी मिळायची, जे मिळेल त्याच्याबरोबर. पण काय संध्याकाळी करायला पाहिजे, काय संध्याकाळी खायला पाहिजे याचा कधीही चित्तात विचार येत नव्हता. आता लोक विचारतात, महाराज संध्याकाळी काय करायचं, सकाळी नाश्त्याला काय करायचं, तुम्ही काय खाणार, तुम्हाला काय आवडतं. संबंधच नव्हता हो. हे वास्तवता सांगतो बरं का. संबंध नव्हता. कधी भोजनाची व्यवस्था करावी लागत नव्हती. भोजनाच्या संबंधाने कधी चित्तामध्ये विचार नव्हता. एक चित्तामध्ये विचार, आज अभंग किती पाठ करायचे, आज श्लोक किती पाठ करायचे, आज पाठात महाराजांनी काय सांगितलं, याच्या पलीकडे विचार नव्हता. ही अवस्था आहे बरं का, एक अवस्था आहे. त्याच अवस्थेतून पुढं जायला पाहिजे. आपण मागं आलोय, थोडंसं मागं आलोय बरं का. पण ही विरहीन मात्र या प्रपंचाच्या अवस्थेतून परमार्थाकडे गेलेली आहे. आणि परमार्थाकडे गेल्यानंतर ती प्रापंचिक लोकाला सांगते, तुमच्या संस्कारामध्ये मी लहानाचा मोठा झालो, वाढलो, आतापर्यंत ठीक आहे. मी आता माळ घातली, माळ घालण्याच्या पूर्वी तुमच्याबरोबर राहिलो, धाब्यावरती आलो, तुम्ही जे खाऊ घातलं ते खाल्लं, पण आता माझ्या जीवनामध्ये त्याचा संबंध राहिला नाहीच बरं का. आता वारकरी झालो. वारकरी झाल्यानंतर आतापर्यंत तुमच्या संगतीत होतो, आता तुमच्या संगतीत मी राहणार नाही आणि तुम्हीही माझ्या संगतीत यायचं नाही. माझ्या संगतीत यायचं असेल तर तुम्हाला ते सोडावं लागेल. तुम्हाला जर सोडता येत नसेल तर मी तुमच्या संगतीत इथून पुढे आता राहणार नाही. हे जसं व्यवहारामध्ये बोललं जातं, त्याच दृष्टीनं ही विरहिणी संसारी लोकाला सांगते, जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये हरीचा वियोग होता, हरीचा संबंध आला नव्हता, तोपर्यंत तुमचं आता ऐकलं. आता माझ्या जीवनामध्ये हरीचा संबंध आला आणि हरीचा संबंध आल्यामुळं आता तुम्ही जरी काही मला सांगायला जरी प्रवृत्त झाला तर ती विरहिणी म्हणते, प्रसंगी आता आम्ही देहभानावरती नाही, आमची आता देहाची शुद्धी राहिलेली नाही. म्हणजे आता आम्ही वृत्तीवरतीच नाही. जोपर्यंत वृत्तीवरती होतो तोपर्यंत तुमचं आम्ही ऐकत होतो. आता आम्ही वृत्तीवरती न राहिलो का, आम्हाला त्या हरीचा संबंध आला आणि हरीचा संबंध आल्यानंतर जीवनामध्ये काय घडलं ती विरहिणी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतो. Oh,
प्रसंगिया नाही देहाची भावना. देहाची भावना म्हणजे आता आम्ही देहावरती नाही, आम्हाला आता देहाची शुद्धी नाही, देहभान आवर्जित आहे का. आमच्या जीवनामध्ये हरीचा संबंध आला. संबंध नव्हता तोपर्यंत आम्ही ऐकत होतो. आता हरीचा संबंध आल्यामुळं तुमच्या बोलण्याचा आमच्या जीवनामध्ये आता काही उपयोग नाही. तुम्ही जरी बोलत राहिला तरी तुमच्या बोलण्याला आता आमच्या दृष्टीने काही किंमत नाही. तुम्ही काही बोलला तरी आता आम्ही ते मनावर घेणार नाही. का हरीचा संबंध आल्यानंतर देहभाव विवर्जित अवस्था प्राप्त होते. बघा तुम्ही, अनुभव आहे. आपण पंढरीच्या वाटेवरती चालतो, पूर्ण चालायचं बरं का, पूर्ण चालायचं. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत. एकदा त्या आळंदीमध्ये तुम्ही गेला ना, तुम्हाला घरचं काहीच आठवत नाही बरं. घरचं काय आठवत नाही, यात नवल नाही. कपडे मळालेत का, शर्टाची इस्त्री केली आहे का, अंगाला रोज साबण लावलाय का, रोज तेल लावले का. 17 दिवस त्या तेलाची आठवण येत नाही, साबणाची आठवण येत नाही, कपड्यावरती डाग पडलेल्या त्याच्याकडे लक्ष जात नाही, शर्टाला इस्त्री केली का नाही याच्याकडे लक्ष जात नाही. का अवस्था आहे का हो. एक चित्तामध्ये आता ज्ञानोबा तुकाराम याच्या पलीकडे काही नाही. नवे नवे तो खाण्याचा सुद्धा विचार करत नाही. हा, खायला कच्चं अर्ध मिळालं तरी माणसं खातात बरं का, तरी पोट बिघडत नाही. चालून जठराग्नी तापलेला असतोय, किती खाल्लेलं कळत नाही, काय भानच राहत नाही. म्हणजे त्या शेज गोड चित्ती नरगे आर्थिक नाठवे नरदार धान पळाली नाठवे नरदार धान पळाली नाही देहाची भावना. या देहावरती माणसं राहत नाही. या देहाचा विचार माणसं करीत नाहीत. कधी परमार्थाच्या त्या पंढरीचे वाटेवरती असल्यानंतर आता त्या विरहिणीला तो हरी भेटलेला आहे आणि त्या हरीच्या ठिकाणी तिचं चित्त रत झालेलं आहे. त्याचं चित्त रत झालेले, ती रमलेली आहे. आणि रमलेली असल्यामुळं ती म्हणते आता माझ्या देहाचा विचार करायला मी तयार नाही. तुमचं बोलणं कुठपर्यंत, माझी या देहाची मजा नाही ताड, माझी या देहाची मजा नाही ताड, माझी या देहाची मजा नाही ताड, माझी या देहाची मजा नाही ताड. ते करू कोड
अनेकाची कुठे करू कोड अनेकाची कुठे करू कोड कुठे करू माझी देहाची बदलाही गोड माझी देहाची बदलाही प्रसंगिया नाही देहाची भावना पुढं तेथे या वचना कोण माने तेथे या वचना कोण मानी तुमच्या वचनाकडे बोलण्याकडे कोणाला वेळ आहे हा कोण मानू काय किंमत आता तुमच्या बोलण्याला आमच्या पुढं आम्हाला तुमच्या बोलण्याला किंमत द्यायला वेळच नाही का आम्ही भानावरतीच नाही म्हणजे भानामती लागलेली नाही बरं का कारण देहाचा संबंध हरीचा संबंध जर जीवनामध्ये आला तर काय घडतं देवभान विवर्जित अवस्था प्राप्त होते कनी मई भूली घर जाने वाट मय भूली घर जाने वाट मय भूली घर जाने वाट मय भूली आई हाट गोरत बेचरे आई हाट कानारे मन कानारे मन मोहनला आई हाट घर जाने बाट गोरस बेचने आहे आठ तिचे वर्णन केले ना हा त्याच भावनेतूनही विरहिणी सांगते प्रसंगिया नाही देहाची भावनाता देहाची शुद्धी राहिलेली नाही हा म्हणजे तो बेशुद्ध झाला असं समजू नका व्यवहार चाललेला आहे बेशुद्ध पडल्यानंतर माणसाचा व्यवहार बंद पडतोय बेशुद्ध पडल्यानंतर माणसाचा व्यवहार बंद पडतोय ही शुद्धीवरती आहे पण देहावरती नाहीये काय देहावरती नाहीये आणि देहावरती नसल्यावर तुम्ही काय जे वचन बोलता त्या वचनाकडे आता आम्हाला लक्ष द्यायला आम्ही वृत्तीवरती आहे कुठं
म्हणून महाराज बोलून गेले नये वृत्तीवरी. मग ती वृत्ती कुठं गुंतली? नाही, वृत्ती गुंतली नाही, त्या वृत्तीतच, त्या चित्तातच तो आता हरी येऊन बसला. तुका म्हणे बैसला. काय पुढं? तुका म्हणे बैसला. शेवट काय? तुका म्हणे चित्ती बैसला आनंद. पुढं दिसो नेदी नित्य अनित्य ते. आता तो चित्तात बसल्यामुळं आता आमच्या जीवनामध्ये पुढची अवस्था काय आणखी प्राप्त झाली ती विरहिणी पुढं सांगते. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि त्याचा उर्वरित काळामध्ये थोडासा विचार विस्ताराने पण विस्ताराने न करता अल्पावधीमध्ये करण्याचा प्रयत्न करू. एकदा सर्वांनी प्रेमाने सर्वांनी भगवंताचं चिंतन करा. विठोबा जगद्गुरु श्री तुकोबाराय या विरहिणीच्या मुखातून तिला भक्तीमध्ये रत झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेचं ती वर्णन करण्याकरता प्रवृत्त झालेली आहे. जोपर्यंत संसारामध्ये होती त्या संसारी लोकांचा आता संबंध जीवनामध्ये राहिला नाही. आता त्या भगवंताचा संबंध आला आणि भगवंताचा संबंध आल्यामुळं पूर्वीच्या संस्काराचा आता आपल्या जीवनामध्ये काहीही विचार करायचा संबंधच राहिलेला नाही. का? देहभान अवस्था प्राप्त झालेली आहे. देहभान अवस्था प्राप्त झाल्यामुळं आता समोरच्या बोलणाऱ्या प्रापंचिक लोचकाच्या वचनाला आता काही मान्यता देण्याची गरज नाही बरं का? ती भानावरती नाही आहे. म्हणजे एक विचार इथं थोडासा आपल्याला विचारांती घ्यावा लागेल बरं का, की एक संसार आणि संसारातून परमार्थाकडे आपल्याला जायचं आहे. जाण्याकरता संसार नावाची जी उपाधी आहे त्या उपाधीमध्ये राहा. फक्त चित्तातला विषय बदला. चित्तातला विषय बदलायचा आहे बरं का. आणि चित्ताचा विषय बदलल्यानंतर त्या चित्तामध्ये प्रपंचाचे संस्कार काहीही राहत नाहीत. तुम्ही संसारामध्ये राहा. संसारामध्ये जरी राहिला तरी तुमचं चित्त मात्र त्या भगवंताच्या संबंधाच्या ठिकाणी ते रत झालेलं आहे. नुसतं रत झालेलं नाही. महाराज म्हणतात आता तो देव त्याच्या चित्तात येऊन बसलेला आहे बरं का. चित्तात बसलेला आहे. किंबहुना चित्ताचा विषय आता देव झालेला आहे. आणि चित्ताचा विषय एकदा चित्तामध्ये जर देव बसला तर काय घडतं हो? दुसरं काहीही त्याच्या जीवनामध्ये व्यवहार घडत नाही. दिसो नेदे नित्य अनित्य ते. आता चांगलंही दिसत नाही आणि वाईटही दिसत नाही. नित्यही दिसत नाही, अनित्य दिसत नाही. फक्त एकच दिसतो भरला घन. पांडुरंग
बैसला तो चित्ती निवडेना तुका म्हणे नेदी आणि काचे हाती बैसला तो चित्ती दिसो नेदी नित्य अनित्य ते हा आता तो हरी शिवाय त्याला आता दुसरं काय दिसत नाही एक हरीच का चित्तामध्ये आता हरी बसलेला आहे बरं का आणि चित्तामध्ये जर हरी बसला ना त्याला हरी शिवाय दुसरं काहीही या जगतामध्ये दिसत नाही हा हरी दिशे जनी वनी आत्मा हरी दिशे जनी वनी ज्ञानदेवा गोडी संगती संजनी ज्ञानदेवा गोडी हरी दिशे जनी वनी आत्मतत्वे एक त्या भगवंताशिवाय आता दुसरं काही नवे नवे ती सांगते दिसोने दी नित्य काय अनित्य काय आता हे माझ्या जीवनामध्ये काय दिसतच नाही का जे चित्तामध्ये असतं तेच सर्वत्र दिसतं बरं का जे चित्तात नसतं ते दिसत नाही जे चित्तात असेल तुमच्या तुम्ही जरी देवळात गेला तरी तुम्हाला देवळात देव दिसणार नाही चित्तात असतं तेच दिसतं देव देवळात चित्त मळ्यात आमच्याकडे म्हण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देव देवळात चित्त पायताना अगोबाई आहे तुमच्याकडे आमच्याकडे कोल्हापूरला ही प्रसिद्ध आहे मानवर का हां तुम्ही जरी कोल्हापूर जिल्ह्यात राहत असता तर आम्ही कोल्हापूरच्या जवळ राहतो तुम्हाला कोल्हापूर किती अंतर आहे 100 आहे नाही हे कोल्हापूर जिल्ह्यातले तो तुमचा संबंध नाही शिनोळीकर कोल्हापूर जिल्ह्यात ना 100 किलोमीटर आहे हां आम्हाला 20 किलोमीटर आहे हो सगळे संस्कार कोल्हापूरचेच आहे हे राहतात कोल्हापूर जिल्ह्यात पण सगळे संस्कार बेळगावचेच आहेत चित्त चित्तात आता बैसला तो चित्ती तुका म्हणे चित्ती बैसला अनंत आता चित्तामध्ये तो अनंत बसल्यामुळं आता अनंत नाम परमात्मा हरी पुष्कळ त्याच्या का अजून पुष्कळ प्रमाण आहेत परिणाम दिसो निधी नित्य अनित्य ते आता नित्य अनित्य या जगतामध्ये आम्हाला काही दिसत नाही नित्य अनित्य काय दिसत नाही तर तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला आम्ही कुठं आता भानावरती आमचं चित्तच नाही ना आणि ही अवस्था या भक्तीतून आम्हाला प्राप्त झाली जर भक्ती जीवनामध्ये केली तर ही जीवनामध्ये अवस्था प्राप्त करता येते भक्तीचं महात्म्य सांगायचं आहे तुकोबाऱ्यांना का भक्तीमध्ये प्रवृत्त करायचं आहे
हा देहाने संसारामध्ये राहा पण चित्ताने परमार्थात राहा आणि असं राहता येतं आणि ती अवस्था प्रत्येकाला जीवनामध्ये प्राप्त करता येते. अशी कोणाला प्राप्त झाली का? झाली. ती कोणाला झाली? त्या विरहिणीला झाली. म्हणून त्या विरहिणीची अवस्था तुकोबरांनी या अभंगातून प्रगट केलेली आहे. तुका म्हणे चित्ती बैसला अनंत दिसो निधी नित्य अनित्य ते प्रसंगिया नाही देहाची भावना तेथे या वचना कोण माने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली शिकविले तुम्ही ते राहे तोवरी मजानी हरी वियोग त्या वियोग तो प्रसंगिया नाही देहाची भावना तेथे या वचना कोण मानी तुका म्हणे चित्ती बैसला अनंत दिसो निधी नित्य अनित्य ते प्रसंगिया नाही देहाची भावना तेथे या वचना कोण मानी. असा त्या अभंगाचा थोडक्यामध्ये भाव प्रगट करण्याचा थोडासा प्रयत्न आहे बरं का. फार प्रयत्न आपण केलेला नाही पण या अभंगाच्या माध्यमातून एकंदर भक्तीचं महात्म्य काय आहे जे तुकोबारांनी प्रकट करण्याचा फार आपल्या जीवनामध्ये अट्टहास केलेला आहे. आणि तो अट्टहास सिद्धीला आमच्या जीवनामध्ये जावा असं वाटत असेल तर पहिल्यांदा काय घडलं पाहिजे? चित्त स्थिर, बुद्धी स्थिर झाली पाहिजे. आणि बुद्धी स्थिर होऊन त्या देवाकडे रोज प्रार्थना करा. प्रपंच ओसरू प्रपंच वाढू म्हणू नका बरं का. चित्तातला बहिरंगाने वाढू दे पण चित्तातला ओसरावा आणि त्या चित्तामध्ये त्या भगवंताने एकदा वास्तव्य करावं. अशा पद्धतीनं हळूहळू आपण जर प्रयत्न जीवनामध्ये केला तर कधीतरी आपल्या जीवनामध्ये भक्तीचे संस्कार दृढ होतील. आणि एकदा भक्तीचे संस्कार दृढ झाले की कालांतराने आपण त्या भगवंताच्या पर्यंत पोचू. आणि एकदा भगवंतापर्यंत पोचलो की आपण तिथं रत होऊ. आणि एकदा रत झालो भगवंताशी की मग आपल्याला देहाची शुद्धी राहणार नाही. आपल्या चित्ताचा विषय तो परमात्मा होईल. ही अवस्था आमच्या जीवनामध्ये हळूहळू का होईना पण ती व्हावी हीच त्या भगवंताच्या आणि तुकोबारांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणी संती नगर अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.